उच्च न्यायालयात प्रकरण सुरू असतानाही नवापुरात अवैध मटका जुगार सुरूच. जिल्हाधिकारी व एसपींकडे कठोर कारवाईची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर आणि लक्कडकोट परिसरात अवैध मटका जुगार व विविध प्रकारचे गॅम्बलिंगचे अड्डे अद्यापही सुरू असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अजय मारुती माने यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांना सविस्तर निवेदन देऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तसेच अवैध धंद्यांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार नवापूर शहरासह लक्कडकोट परिसरात अवैध मटका व जुगारामुळे युवक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत असून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. या ठिकाणी कथितरित्या अवैध मटका व गॅम्बलिंगचे अड्डे चालवत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यासह या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल राईट पेटंट नंबर 1168/2025 प्रलंबित आहेत. याचिकेनंतर न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत शासनाच्या वतीने न्यायालयात अवैध धंद्यांवर नियंत्रणासाठी आवश्यक कारवाई करण्यात आल्याचे आणि काही गुन्हे दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. याबाबतचा सविस्तर अहवालही न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. मात्र न्यायालयात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरही प्रत्यक्षात नवापूर परिसरात अवैध मटका, जुगार व गॅम्बलिंगचे अड्डे सुरूच असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाला दिलेल्या माहितीची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निवेदनात नवापूर व लक्कडकोट परिसरातील सर्व अवैध अड्ड्यांवर तात्काळ संयुक्त धाडी टाकणे, संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करणे, या अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर विभागीय व कायदेशीर कारवाई करणे तसेच उच्च न्यायालयातील प्रकरणांचा सन्मान राखून सातत्यपूर्ण व प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या निवेदनावर करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवालही देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनामुळे नवापुरातील कथित अवैध मटका जुगार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या गंभीर आरोपांची दखल घेऊन कोणती ठोस कारवाई करते याकडे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.